सोलापुरात राजकीय वादातून बाळासाहेब सरवदे या व्यक्तीचा मृत्यू झाला या संदर्भात मनसेचे लोकसभा प्रमुख बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता. आम्ही साहेबांचा राहिला. विषय असा झाला की 2 नंबर अर्ज माघारी घ्यायचा जो विषय होता, प्रभाग क्रमांक 2मध्ये किरण देशमुख नगरसेवक आहेत, कल्पना कारभारी नगरसेवक आहेत, शालन शिंदे आणि बनसोडे याचं ह्याला स्टँडिंग नगरसेवकाला यांची जागा सोडली. स्टँडिंगच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2मध्ये हा विभाग आहे. बाळासाहेब सरवदेच्या चुलत भावाची जे काकाच्या मुलाची बायको ही भारतीय जनता पार्टीची भटक्या विमुक्त समाज जी सेल आहे त्याची पश्चिम महाराष्ट्राची अध्यक्ष आहे. ती गेली 8 वर्ष झालं काम करते. मग तिने सुद्धा इच्छुक होती. मग काय तिला काय बी फॉर्म AB फॉर्म जो रगडा झाला तर ते स्टँडिंगच त्यांनी आहे असं पॅनल ठेवलं. मग त्यांनी अपक्ष ठेवलं. अपक्ष ठेवल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा असताना ह्यांच्यावर ह्या नगरसेवकांनी याचे सर्व दुपारी काय तर मग त्यांना जाऊन प्रेशर दिलं की माघारी घ्या. विजय देशमुखांनी पण त्यांच्या परिवाराला धमकी दिली असणार, कारण त्यांच्या परिवारामध्ये 3 पोलीस ते जाणून बुजून त्यांना सत्तेच्या गैरवापरामुळे त्यांना हे केल्यानंतर मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं. असं मला घेतला की मला माहिती पण घेतलं असेल आता ती कळेल. मग हा बाळासाहेब सरवदे हा वहिनी म्हणजे भावाची बायको नातेवाईक हे दुपारी त्याला तोंडातोंड झाली होती. आणि हा त्याचा भाऊ बाजीराव सरवदे, बाळासाहेब सरवदे आणि बाळासाहेब सरवदे आदित्य म्हणून कोणता आहे ती चुलत भाऊ आहे. हे तिघंजण त्यांच्या घरी गेले की बाबा असं काय केलं, आम्ही गेल्या वेळी तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला आम्हीच आणलं, आम्हीच नगर ह्या असं तुम्ही वाढला काय केला, हे काय केलं असं तसं त्यांना बोललं. असं ते त्यांच्यामध्ये काय जे दुपारी कुटुंबात झाली होती ह्यांनी त्यांनी असं मला कळलं की जो बाजीराव भाऊ आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी विजय देशमुखाला काय किरण देशमुखाला फोन लावला. तिथून काय त्यांना आदेश आला त्यात त्यांनी घेता घातला. शालन शिंदे, शंकर शिंदे आणि त्याचे जे कोणी त्या भावानी जी नावं दिलेली ह्या लोकांनी घेता घातले निघाला. त्यामध्ये बाळासाहेबांना डायरेक्ट आणि ते वार करून जागेवरच त्याला निघले. परंतु मला एक सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टीच्या ह्या नीच राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेबाचा एक कट्टर मावळा केला. आणि तिथं आम्हाला जवळ पाहिलो मला डॉक्टरने सांगितलं की जागेवर तो गृहमंत्र्याला माझी अशी मागणी आहे, या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये सोलापूर सुंदर जे सोलापूरची जी ज्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळख होती त्याला बिहारप्रमाणे जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही अशी बिहारची संस्कृती दंगल जर करून मला खूप जर करत असाल तर मला एक सांगायचं आहे, हा आमदार जो आहे या मतदारसंघाचा पालक असतो आणि या पालकाला सर्व समान असतं. या आमदार विजयकुमार देशमुखवर गुन्हा दाखल करावा. या किरण देशमुख ज्या आमदाराने पुत्रप्रेमापोटी खूप संपूर्ण पॅनल कसं बिनवून देईल यासाठी जो अभ्यास लावला होता. आता तुम्हाला सांगतो साहेब, हे तर कचा विषय. माझी मुलगी संध्या भोसले महाविकास आघाडीतून मध्ये आहे, तर कल्पना कारभारी हे जे ह्यांचासुद्धा मला दबाव होता. मी काय केलं, समाजामध्ये वाद नको म्हणून माझी मुलीला बाहेर नेलं होतं आणि काळाचा टाईम संपल्यानंतर मी आलो आणि तिला सोडलं. मी माझ्या कामासाठी गेलो होतो. माझं केवळ अर्ज माघारी घेण्याच्या दबावापोटी सगळं प्रकार हे मालकाच्या सांगण्यावर केलं, एवढी ह्याची डेअरिंग नाही आहे. विजय देशमुख, किरण देशमुख हे बिनविरोध येऊ शकले नाहीत ही त्यांना खंत आहे. त्याच्यामुळे यांचा मर्डर केलं.